नमो नमः. सर्वांना नमस्कार. आज आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर एक संस्कृतमधली कथा आपल्याला पाठवली आहे. आज सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंतीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आज आपण जी एक कथा सांगितली आहे संस्कृतमध्ये त्याचा मराठी अनुवाद आज आम्ही इथे सादर करीत आहोत. तर पूर्वीच्या काळी राम सेतूजवळ हनुमान राम नाम जप करत होता आणि त्यावेळेस तेथे शनिदेव आले. त्या शनिदेव आणि हनुमान यांच्या दोघांमधलं एकमेकाचं दर्शन झालं. त्यावेळेस शनिदेवांना थोडासा गर्व होता. ते म्हणाले, मी तर सूर्याचा पुत्र आहे आणि माझ्याकडे शक्ती बुद्धी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मी तुझ्याशी युद्ध करणार आहे. तू स्वतःला फार बलवान समजतो ना, बघूया आपण युद्ध करूया, म्हणजे मग कळेल कोण बलवान आहे. त्यावेळेस हनुमान म्हणतात, अरे तू तर गुरुपुत्र आहे, पण त्याबरोबर मी सुद्धा गुरुचा शिष्य आहे. सूर्यांचा काय आहे, मी शिष्य आहे आणि शिष्यांनी गुरुपुत्राबरोबर युद्ध करणं योग्य नव्हे, म्हणून मी तुझ्याशी काय युद्ध करणार नाही. परंतु शनिदेव म्हटले, नाही तुला युद्ध करावंच लागेल आणि बघूया आपण कोण बलवान आहे. तुला फार बलाचा किंवा याचा गर्व आहे ना. हनुमानाला म्हणतात, अरे हनुमान मला गर्व नाही आहे, पण तूच आत्ता मला युद्धाला तयार करतोय किंवा हे करतोय. मला तर खरं गुरुपुत्राबरोबर युद्ध करणं योग्य वाटत नाही, पण आता तू म्हणतोयच तर बघूया मग. तर मग हनुमान आणि शनिदेव यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. मग हनुमान आपल्या शेपटीने त्या शनिदेवाला एवढं बांधताना इकडं तिकडं फरकटतात आणि फरकटत करतात इकडं तिकडं असं करता करता मग इतकी पीडा व्हायला लागली, इतकं दुःख व्हायला लागले शनिदेवाला. मग शनिदेव म्हणतात, सोड मला, सोड एकदाचा. तर ते सोड म्हणतात, नाही मी तसा सोडणार नाही, मला एक वचन दे की इथून पुढं जे माझे भक्त आहेत त्या भक्तांना तू त्रास द्यायचा नाही. बरं म्हणे, कबूल आहे. मग त्याप्रमाणे जर त्रास दिला तर मग मी तुझ्याकडे बघेन, असं म्हणून हनुमान एका अटीवर शनिदेवाला काय करतात, सोडतात. नंतर त्यांनाच दया येते. मग शनिदेवाच्या सगळ्या अंगाला दुःख झालेलं असतं, पीडा झाली असते, रक्त निघत असतं. मग हनुमान काय करतात, अरे चला काही झालं तरी शेवटी आपला काय आहे, गुरुपुत्र आहे, म्हणून तेल घेतात आणि ते शनिदेवाच्या सगळ्या काय करतात, अंगाला लावतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की शनिदेवाला तेल का प्रिय आहे, तर त्या करतात हे प्रिय की त्यांच्या अंगाचा दहा हा काय होतो, तेलाने कमी होतो आणि मग त्यांना शनिदेवांना बरं वाटायला लागतं त्या तेल लावल्यामुळं. आणि मग तेव्हापासून शनिदेवाला तेल वाहण्याची प्रथा ही आजवर चालू राहिलेली आहे. आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीचं महत्त्व असं की हनुमान हा सूर्याचा शिष्य असतो, म्हणून सांगितले शिष्याची ताकद ही गुरुपुत्रापेक्षाही जास्त असते. म्हणून गुरु हे आपल्या शिष्याला ज्ञान प्रदान करतात. हनुमान हे नुसतेच बलवान नव्हते तर बुद्धिवान पण होते. म्हणून आपण पाहिलं की रामाच्या पाठीशी हनुमान कायम काय उभे होते. आणि मग सेतुबंधनामध्ये असेल किंवा याच्यामध्ये युद्धामध्ये असेल तर बुद्धीचा आणि बलाचा दोन्हीही वापर हनुमान आपल्या यांनी रामाशी रामाची संलग्न करतात आणि रावणाशी युद्ध करताना त्या दोन्हीचाही वापर करतात. आणि म्हणून सांगितलंय गुरुकृपा आशीर्वाद. गुरु हे आपल्या पुत्रापेक्षाही शिष्याला जास्त ज्ञान प्रदान करतात किंवा खऱ्या अर्थाने पुत्रापेक्षाही खरा आवडता कोण असेल तर तो शिष्य असतो. आणि म्हणून सूर्य त्याचा शिष्य हनुमानांना सर्व शक्ती ही प्रदान करतात. म्हणून शनीपेक्षाही हनुमानाची ताकद किंवा ज्ञान किंवा बुद्धी ही जास्त आहे. हनुमान हा बुद्धिमान पण आहे आणि त्याचबरोबर शक्तिमान पण आहे आणि असा हा चिरंजीव आहे. अशा ह्या चिरंजीव हनुमानांना आज हनुमान जयंतीचा आपण नमस्कार करूया आणि हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.